विठू मावली तू मावली जगाची, मावलीत मूर्ती विठ्ठलाची. आषाढ एकादशीपूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. घेऊन पताका खांद्यावरी ओटी विठुनामाच्या अभंगाच्या सरी. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने श्वास जातो खालवरी. भजनी ताल धरुनी ठेका भगवी पताका हलती वाऱ्यावरी. आस माझ्या विठुरायाची समृद्ध ती वारी, जाय पायी पायी पंढरी. प्रत्येक वर्षी एका ठराविक वेळेला विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लाखो भक्त दंगामी वारकरी विठुनामाच्या गजरी हा गजर करत पंढरीच्या दिशेने वाटचाल करू लागतात. एका विशिष्ट ठिकाणापासून आपल्या दैवताच्या दर्शनाला ठरलेल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वारी भगवत धर्माच्या नियमाप्रमाणे वारंवार जाणं म्हणजे वारी. जो नियमितपणे ही वारी करतो तो मनुष्य वारकरी. गोंधळ करणं, जागरण करणं, जशा अनेक देवांच्या उपासना पद्धती आहेत त्याचप्रमाणे समूहानं वारीच्या रूपानं पायी जाऊन देवाचं दर्शन घेणं ही सुद्धा विठ्ठलाची उपासना पद्धत आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याग न करता, विरक्त न राहता आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून परमेश्वराची उपासना करणे हे वारीचं उद्दिष्ट आहे. वारी ही दोन प्रकारची आहे. एका विशिष्ट ठिकाणापासून ते पंढरीला जाणं म्हणजे वारी, आणि देहाकडून आत्मशुद्धीसाठी आत्म्याकडे प्रवास म्हणजे सुद्धा वारी. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. या वारकऱ्यामध्ये कोणतीही जाती, भाषा, पंथ, पोशाख, आहार, चालीरीती याचा मतभेद नाही. जो वारीला येतो त्याचा धर्म वारकरी. वारी ही महाराष्ट्राच्या एकतेचं, समतेचं, भक्तीचं प्रतीक आहे. यामध्ये येणारा सर्वाधिक समाज हा शेतीशी निगडीत असतो. मान्सूनच्या नियमानुसार शेतीची मशागतीची पेरणी करून हा शेतकरी समाज आषाढ एकादशीला मार्गस्थ होतो. तर कोकणातील शेतकरी समाज हा कार्तिकी एकादशीसाठी येतो. विठू मावली तू मावली जगाची, मावली ते मूर्ती विठ्ठलाची या नामात देखील हे सर्व शेतकरी सरसुख मानतात. मान्सूनच्या आगमनानं सृष्टीने हिरवा शालू नेसलेला असतो. पक्षी बेधुंद होऊन हवेत उडत असतात. सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून खळखळ करीत झरे वाहत असतात. अशा वेळी टाळ मृदुंगाचा आवाज विठुनामाचा जयघोष या सृष्टीत चैतन्य आणतो. इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा या नद्या आपल्या मुक्त हाताने पावसाच्या रूपाने या वैष्णव भक्तावर फुलांचा वर्षाव करतात. अंगावर पडणाऱ्या पावसाच्या एका थेंबाबरोबर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. आनंदचे डोही आनंद तरंग टाळ मृदुंगाच्या संगतीत नाचत गात फेरधरीत हे वैष्णव भक्तांची पालखी पंढरीच्या दिशेने पुढे सरकू लागते. मार्गावर येणारी गावे व आजूबाजूच्या परिसरातील लोक वैष्णव भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लावतात. साधू संत येता घरी, तोची दिवाळी दसरा हे जाणून आपण विठ्ठलाची सेवा करत आहोत या भावनेने भक्तीची सेवा करतात. प्रत्येक क्षणाला सावळ्या श्रीकृष्णाची बासरी सर्व वैष्णव भक्तांना जणू साथ घालत असते. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पावले पुढे चालत राहतात. आणि नदी जशी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे सर्व 45 पालख्या, त्यातल्या 200 दिंड्या, जवळजवळ 8 लाख लोक पंढरपूरमध्ये भेटतात. आषाढ एकादशी दिवशी आई चंद्रभागा थकल्या भागल्या भक्तांना अभ्यंग स्नान घालते. त्यानंतर त्यांचं मन विठ्ठल दर्शनासाठी व्याकुळ होते. डोळे अश्रूने भरून येतात. जीवनाच्या पंढरीत असंच चालत राहावं. विठ्ठलाचं एकच रूप डोळे भरून पाहावं. आयुष्याच्या वाटेवरती तुझेच अभंग गावे. विठ्ठलाच्या मायेचे हजारो रंग पावे. भक्तीची ही गोड माया, वृक्षासारखी सुंदर छाया तुझ्याच कृपेने घ्यावी. माझ्या देहाची ही पालखी तुझ्याच चरणी व्हावी. विठ्ठला तुझ्या चरणी आयुष्याची सांज पावी. ही भावना जणू प्रत्येक भक्तांची असते. आणि खरोखरच ही वारी या महाराष्ट्राला दिलेलं एक फार मोठं वरदान आहे असं आपल्याला वाटतं.